नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आपण आजकाल क्लास 8 च्या मुलांसाठी इक्वेशन इन वन व्हेरिएबल्स हा लेसन बघत आहोत। आज आपण प्रॅक्टिस सेट 12.1 बघणार आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन बघितली होती। तो जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल व बाकीचे क्लास 8 चे जे लेसन आपण अपलोड केलेले आहेत तेही तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मग बघूया प्रॅक्टिस सेट 10.1। आजच्या प्रॅक्टिस सेट मधला फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते काय दिलेले बघा आपल्याला। Each equation is followed by the values of variables. Decide whether these values are the solutions of the equations. म्हणजे आपल्याला एक लिनियर इक्वेशन दिलेलं आहे आणि काही व्हॅल्यूज दिलेले आहेत। त्या व्हॅल्यूज ज्या दिलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या इक्वेशनचे सोल्युशन आहेत का नाही ते आपल्याला काय करायचंय, लिहायचं आहे, म्हणजे सांगायचं आहे। ठीक आहे, तर मग चला स्टार्ट करू। फर्स्ट इक्वेशन दिलेले बघा आपल्याला x - 4 = 3 दिलेले आहे। ठीक आहे, आणि x च्या जे व्हॅल्यूज आहेत त्या काय दिलेले आहेत आपल्याला 1, 7 आणि -7 दिलेले। ठीक आहे, लेट पहिली व्हॅल्यू काय दिली आहे या ठिकाणी 1, म्हणून आपण 1 घेतली। पुट इन इक्वेशन काय आहे बघा आपलं x - 4 = 3। आता ज्या ठिकाणी x आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे, ती व्हॅल्यू ठेवायची आहे। म्हणजे या ठिकाणी काय येईल बघा आपलं 1 - 4 = 3। म्हणजे इथं बघा आता परत आपल्याला चिन्हांचे नियम वापरावे लागतील बेरीज वजाबाकीतील। आणि ते कसे वापरायचे हे जर तुम्हाला माहित नसेल तर चिन्हांचे नियम आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणाऱ्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्यामध्ये आपण अपलोड केलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचा साइन आपण या ठिकाणी देतो। त्यामुळे या ठिकाणी येताना काय येणार आपले तर -3 = 3। आता ह्या दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत का तर नाही, ह्या दोन्ही इक्वल व्हॅल्यू नाही। देअरफॉर x = 1 इज नॉट अ सोल्युशन ऑफ इक्वेशन। जर त्या व्हॅल्यू इक्वल असत्या, म्हणजे इथं पण 3 आला असता, इकडचं 3 ऑलरेडी आहे, ते दोन्ही व्हॅल्यू इक्वल आल्या असत्या तर ते दिलेली व्हॅल्यू ही काय आहे, सोल्युशन आहे असं म्हटलं जातं। ठीक आहे, आता बघा लेट x = दुसरी व्हॅल्यू काय आहे आपली तर 7 आहे, बरोबर आहे। तीच आता या ठिकाणी सबस्टिट्यूट करणार आहे, म्हणून देअरफॉर 7 - 4 = 3। आता 7 मधून 4 गेले, किती राहिले बघा 3 राहिले। इथं पण किती आले 3 आले। देअरफॉर लेट काय असणार आहे इथं तर x = 7 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन। ठीक आहे, नेक्स्ट दिली होती आपल्याला लेट x = -7। आता 1 घेतली 7 घेतली, आता राहिली होती -7, ती सबस्टिट्यूट केली इक्वेशन मध्ये तर या ठिकाणी बघा -7 - 4 = 3। ज्या वेळेला दोघांचे साइन मायनस असतात त्यावेळेला आपण ऍडिशन करतो आणि येताना जे चिन्ह असतं ते काय असतं मायनस असतं। ज्या वेळेला आपण एक्झाम्पल बोर्डवरती सॉल्व्ह करत असतो त्यावेळेला तुम्ही ही नोटबुक आणि पेन घेऊन बसत जा आणि तुम्ही माझ्याबरोबर नाही केलं तरी चालेल, पण मी सोडवलेली एकदा पद्धत जी आहे ती तुम्ही काय करत जा, परत एकदा सोडवत जा। आणि जर चुकलं एक्झाम्पल जर चुकलं सोडवताना तुमचं तर परत एकदा व्हिडिओ बघा, त्यामध्ये कुठं तुमच्या मिस्टेक झालेल्या आहेत हे तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून तुमचं मॅथ्स परफेक्ट होऊ शकतं। म्हणजे छोट्या छोट्या चुका असतात ज्या आपण करत चाललेलो असतो, लक्षात येईल की आपल्याला नेक्स्ट टाइम ती चूक करायची नाही आणि तशा करण्यामुळे तुमचं काय होईल, मॅथ्स परफेक्ट होईल। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा हे मायनस आहे, हे मायनस आहे, मायनस मायनस काय होतं तर प्लस होतं, बरोबर आहे। त्यामुळे या ठिकाणी मायनस साइन येणार आहे आणि 7 + 4 म्हणजे -11 आले। आता दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत का तर नाही। दॅट्स वाय काय असणार आहे तर x = -7 इज नॉट अ सोल्युशन। जर इक्वल आला असतं तर ते सोल्युशन असतं। आता बघूया सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं आहे बघा तर 9m = 81 दिलेलं आहे आणि या ठिकाणी m = 3, 9 आणि -3 अशा व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहेत। ठीक आहे, लेट आपण फर्स्ट काय घेणार आहे, फर्स्ट व्हॅल्यू घेणार आहे। लेट
x इज इक्वल्स टू किती आहे या ठिकाणी 3 आहे म्हणून 3 घेतलं. देअरफॉर 9m इज इक्वल्स टू 81. आता या ठिकाणी बघा m आहे, सॉरी, m ची व्हॅल्यू किती आहे 3 आहे, बरोबर आहे. m ची व्हॅल्यू 3 आहे, ती या इक्वेशन मध्ये टाकायची आहे. म्हणजे 9 × 3 इज इक्वल्स टू 81 दिलेलं आहे, बरोबर आहे. आता 9 3 जा किती होतात तर 27 होतात. आता इकडची व्हॅल्यू किती आहे आपली 81, म्हणजे इक्वल आले का हे दोन्ही तर नाही आले. दॅट्स वाय m इज इक्वल्स टू 3 इज नॉट अ सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा दुसरी जी व्हॅल्यू दिलेली आहे ती किती आहे या ठिकाणी 9 दिलेली आहे, बरोबर. देअरफॉर लेट m इज इक्वल्स टू 9 म्हणून 9m इज इक्वल्स टू 81. आता m ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 9 आहे, त्यामुळे 9 × 9 इज इक्वल्स टू 81. आता 9 9 चे किती असतात तर 81 असतात, त्यामुळे या ठिकाणी 81 आले इज इक्वल्स टू 81. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू ह्या इक्वल आलेल्या आहेत, म्हणून m इज इक्वल्स टू 9 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन, बरोबर. आता पुढची व्हॅल्यू काय आपली तर m इज इक्वल्स टू -3 आहे. देअरफॉर m इज इक्वल्स टू -3 घेतले तर या ठिकाणी परत एकदा बघा काय होते आपले 9m इज इक्वल्स टू 81 इक्वेशन होते, म्हणून 9 × m ची व्हॅल्यू -3 इज इक्वल्स टू 81. आता गुणाकारातील नियम काय असतात तर एकाचं जरी चिन्ह मायनस असेल तरी उत्तराला काय असतं मायनस चिन्ह असतं. मग 9 3 जा 27 झाले, पण एकाचं चिन्ह मायनस आहे त्यामुळे आन्सर मायनस आले. इथे 81 आले, दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत का तर नाही. दॅट्स वाय m इज इक्वल्स टू 9 इज नॉट अ सोल्युशन ऑफ अ गिवन इक्वेशन. हा होता आपला सेकंड क्वेश्चन. आता थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन तुम्ही होमवर्कला घ्यायचा आहे. जर तुम्हाला नाही जमला तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. नेक्स्ट टाइम आपण ते दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करून देऊया. आता जातोय आपण सेकंड क्वेश्चन कडे. सेकंड क्वेश्चन जो मेन सेकंड क्वेश्चन आहे तो आता बघतोय आपण. या ठिकाणी बघा सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन्स दिलेले आहेत आणि ज्या x y m z a b काही व्हेरिएबल्स आहेत त्याच्या व्हॅल्यूज आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायच्या आहेत आणि त्या कशा करायच्या हे आपण बघणार आहे. आता फर्स्ट इक्वेशन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा 17p - 2 इज इक्वल्स टू 49 दिलेले आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी हा जो -2 आहे तो काय आहे, याला 2 ला काय साइन आहे मायनस आहे, बरोबर आहे. म्हणजे तो अपोजिट साइडला जाईल त्यावेळेला तो काय होणार आहे तर +2 होणार आहे. म्हणजे 17p इज इक्वल्स टू 49. हा 2 इकडे गेला त्यामुळे तो काय झाला +2 झाला. लक्षात ठेवा ज्या वेळेला नंबर्स अपोजिट साइडला जातात त्यावेळेला जर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह होतो, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होतो, मल्टिप्लाइडला असेल तर तो डिवाइडला जातो आणि डिवाइड असेल तर तो काय होतो मल्टिप्लाइडला येतो. ही बेसिक कन्सेप्ट आहे इक्वेशन इन वन व्हेरिएबल सॉल्व्ह करण्याची. त्यामुळं ती कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवली तर हे इक्वेशन्स तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा हा 17p तर तसंच राहिलेला आहे इज इक्वल्स टू 49 + 2 म्हणजे किती आले बघा 51. ठीक आहे. हा p जो म्हणजे p आहे तो 17 ला काय आहे मल्टिप्लाय आहे. ज्या वेळेला व्हेरिएबल्स अँड नंबर्स मध्ये कोणतंही साइन नसतं त्यावेळेला त्या दोघांच्यात मल्टिप्लिकेशनचं साइन असतं. ठीक आहे. आता हा 17 होता तो मल्टिप्लाइडला होता, अपोजिट साइडला गेला तर त्यावेळेला तो काय होणार आहे डिवाइड मध्ये जाणार आहे. म्हणजेच p इज इक्वल्स टू 51/70. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला आडवा भागाकार लागणार आहे आणि आडवा भागाकार करायची पद्धत काय आहे ती सोप्या पद्धतीत आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. त्यामध्ये यात बघा 17च्या पाढ्यांमध्ये 51 आहे का म्हणजे 17च्या टेबलमध्ये 51 आहे का तर आहे. किती जा तर 3 जा 17 3 जा 51 म्हणून p ची जी व्हॅल्यू असणार आहे ती किती असणार आहे 3 व्हॅल्यू असणार आहे. ठीक आहे. पुढचा आहे आपला 2m + 7 इज इक्वल्स टू 9. आता +7 आहे म्हणजेच आपल्याला काय करायचंय बघा एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या वेळेला व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण फाइंड करतो त्यावेळेला व्हेरिएबल पासून नंबर आपल्याला सेपरेट करत जायचे. म्हणजे फर्स्ट काय करणार बघा आता हा 2m तर कनेक्टेड आहे त्यामुळे तो फर्स्ट नाही करणार आहे, त्याच्यानंतरचा जो नंबर आहे तो सेपरेट करणार आहे. सेपरेट म्हणजे अपोजिट साइडला नेणार आहे, बरोबर आहे. म्हणजे +7 अपोजिट साइडला गेले तर ते काय होतील -7 होतील. म्हणजेच हा 2m इथंच राहिला, हा 9 हा इकडे गेल्यानंतर काय झाले -7 झाले, बरोबर. म्हणजेच 2m इज इक्वल्स टू 9 - 7 किती राहिले बघा तर 2 राहिले. परत एकदा हा काय आहे इथं मल्टिप्लाय आहे म्हणजे ती अपोजिट साइडला जाईल त्यावेळेला तो काय होणार आहे
तर डिवाइड होणार आहे बरोबर. म्हणजेच m इज इक्वल्स टू काय येणार आहे या ठिकाणी 1 का तर 2 1 जा 2 1 जा म्हणजे 2 1 जा 2 आलेले म्हणून m ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आलेली आहे 1 आलेली आहे. आता थर्ड वन एक्झाम्पल आता या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे 3x + 12 इज इक्वल्स टू 2x - 4. आता या ठिकाणी दोन्ही बाजूला x व्हेरिएबल आहेत. अशा वेळेला काय करायचं तर लाईक टर्म्स एका साईडला घ्यायच्या. लाईक टर्म्स म्हणजे काय व्हेरिएबलच्या टर्म्स एका साईडला घेणार आहे आपण आणि नंबरच्या ज्या टर्म्स असतात त्या एका साईडला घेणार आहे. त्या कशा घ्यायच्या बघूया. आता फर्स्ट बघा हा +12 आहे तो अपोजिट साईडला गेला तर -12 होईल म्हणजे इथं बघा 3x राहिले आणि हा जो +2x होता इकडे आल्यानंतर तो काय जाणार आहे -2x म्हणजे काय केले हा 12 तिकडे घेतला आणि 2 या साईडला घेतलेला आहे इज इक्वल टू हा -4 आणि हे 12 तिकडे आले त्यामुळे किती झाले -12 झाले बरोबर आहे. -4 -12 आले. आता या ठिकाणी बघा लाईक टर्म्स असतात त्यावेळेला डायरेक्टली आपण ऍडिशन सबट्रॅक्शन करू शकतो बरोबर आहे. हे आपण पॉलिनॉमियल्स मध्ये बघितलेलं आहे. 3x - 2x म्हणजे काय राहिले या ठिकाणी x राहिले इज इक्वल्स टू मायनस मायनस प्लस असतं साइन मायनस असतं त्यामुळे या ठिकाणी किती आले बघा 6 आणि हे 1 -16 आले. 3 मधून 2 गेले 1 राहिले आणि हा 1 हा कोएफिशियंट आपण लिहित नाही त्याच्यामुळे x इज इक्वल्स टू किती आले -16 आलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघूया फोर्थ वन बघूया. आता ज्या वेळेला ब्रॅकेट येतात त्यावेळेला फर्स्ट काय करणार आहे तर ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेणार आहे. म्हणजेच काय करणार आहे हा जो 5 आहे त्या 5 नी आतमध्ये मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजेच 5 नी पहिल्यांदा x ला मल्टिप्लाय केलं तर 5 × x आले नंतर 3 ला केलं पण इथं प्लस साइन आहे इथं मायनस साइन आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये एकाच जरी साइन मायनस असेल तरी आन्सरला मायनस साइन असतं त्यामुळे 5 3 चा किती आले तर 15 आले इज इक्वल्स टू 3 × x 3x झाले आणि 3 × 2 म्हणजेच किती झाले बघा 6 आले बरोबर आहे. आता या ठिकाणी जसं इथं यूज केलं आपण लाईक टर्म्स एका साईडला घेतल्या म्हणजेच इथं बघा हे 5x होते हा 3 इकडे आला म्हणून -3x झाला. हा 6 ऑलरेडी इथंच आहे आणि हा -15 होता तो इकडे आल्यामुळे काय झाला +15 झालेला आहे. आता लाईक टर्म्स एका साईडला झालेल्या आहेत त्यामुळे डायरेक्टली ऍडिशन सबट्रॅक्शन जी काय प्रोसिजर आहे ती करून घ्यायची. म्हणजेच बघा 5 मधून 3 गेले 2 राहिले हा x तसाच राहिला इज इक्वल्स टू 21 आले बरोबर का तर 15 + 6 21. आता हे जे 2 होते ते मल्टिप्लाइडला होते x ला बरोबर आहे. अपोजिट साईडला गेले तर ते डिवाइड मध्ये जातील म्हणजेच x इज इक्वल्स टू 21/2 हे काय असणार आहे आन्सर असणार आहे. इथं डिवाइड होणार आहे का नाही कारण 2 ची जी डिव्हिजिबिलिटी टेस्ट असते ती काय असते तर ज्याच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 असे नंबर येत असतील तर त्या नंबरला 2 ने डिवाइड होतो आणि या ठिकाणी ऑड नंबर आहे त्यामुळे त्याला 2 ने डिवाइड होणार नाही. ठीक आहे. हे आहे आपला आन्सर x इज इक्वल्स टू 21/. फिफ्थ वन क्वेश्चन बघतोय या ठिकाणी बघा 9x/8 + 1 इज इक्वल्स टू 10. आता या ठिकाणी दोन पद्धतीने आपण करू शकतो. पहिली पद्धत तर आपण काय करणार आहे डिवाइड मध्ये 8 आहे म्हणून होल इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 8 केलं तर जे डिवाइड मधले 8 आहे ते निघून जाईल आणि इक्वेशन सॉल्व्ह करायला सोपं जाईल. दुसरी पद्धत आहे जी रेग्युलर आपण करतो त्या पद्धतीने म्हणजे आता 9/8 ला न बघता काय करणार आहे 1 जो आहे तो तिकडे घेणार आहे आणि त्या पद्धतीने केला तरीही चालेल म्हणजे कोणतीही मेथड तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. ज्या वेळेला तुम्हाला एकापेक्षा 2 मेथड माहिती असतात त्यावेळेला तुम्ही मॅथ्स मध्ये परफेक्ट होत चालला आहात हे काय आहे त्याचं चिन्ह आहे. ठीक आहे. म्हणजेच बघा या ठिकाणी बघा 9/x आहे बरोबर 9/x इज इक्वल्स टू 10 - 1 आली का तर हे प्लस होते इकडे गेल्यावर मायनस झाली. इथं बघा 9x/8 इज इक्वल्स टू 10 मधून 1 गेले 9 राहिले. आता हा जो 8 होता तो काय होता डिवाइड मध्ये होता आणि 9 जो आहे तो मल्टिप्लाइडला आहे म्हणजेच काय होईल बघा इथं तर x इज इक्वल्स टू 9 × 8 इथला 9 इथला 8 आणि अपॉन हा 9 डिवाइड मध्ये गेला म्हणजेच 9 9 गेट कॅन्सल झाले आणि x इज इक्वल्स टू काय झाले या ठिकाणी तर 8 राहिले बरोबर आहे. त्याच पद्धतीने दुसरी मेथड की होल इक्वेशनला 8 न जर मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी बघा 8 × 9x/8 प्लस 8 1 जा 8 इज इक्वल्स टू 8 10 जा किती झाले या ठिकाणी 80 झाले बरोबर आहे. आता या ठिकाणी 8 8 काय झाले गेट कॅन्सल झाले तर इथं राहिले आपले 9x इज इक्वल्स टू 80 - 8 का तर 8 इकडे गेल्यावर मायनस झाले म्हणून 9x इज इक्वल्स टू 72. आता या ठिकाणी बघा x इज इक्वल्स टू 72/9 च्या टेबलमध्ये 72 आहे का तर आहे किती जा 9 8 जा 72
2 म्हणून आन्सर आले 8. x इज इक्वल्स टू 8. यापैकी कोणतीही मेथड तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. पुढच्या एक्झाम्पल मध्ये बघा, ज्यावेळेला 7 आणि 3 आता या ठिकाणी दोन डिनॉमिनेटर आहेत त्यावेळेला तुम्हाला एलसीएम फाइंड करायला लागतो. ठीक आहे. आता एलसीएम फाइंड कसा करायचा त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेही तुम्ही बघू शकता. तर बघा आता या ठिकाणी जर तुमचं एलसीएम म्हणजे जर आता 7 आणि 3 हे दोन्ही वेगवेगळे नंबर आहेत तर 7 3 जा किती होतात तर 21 होतात. 7 3 जा 21. या 21 ना आपण काय करणार आहे, ह्या होल इक्वेशन्सला मल्टिप्लाय करणार आहे म्हणून लिहिले आपण मल्टिप्लाय बाय 21. ठीक आहे. म्हणून इथे बघा 21 इंटू y अपॉन 7 प्लस 21 इंटू काय असणार आहे y मायनस 4 अपॉन 3 इज इक्वल्स टू 2. आता या 7 ने डिवाइड केलं, 7 3 जा 21, 3 1 जा 3 7 जा. ठीक आहे. तर इथं बघा काय आले तर 3 इंटू वाय म्हणजे किती झाले इथं 3y प्लस आता या 7 ने आतमध्ये मल्टिप्लाय करणार आहे म्हणजे 7 इंटू वाय 7y आले. ठीक आहे. नेक्स्ट 7 इंटू 4 28, एकाचा जरी साइन मायनस आहे आन्सरला मायनस साइन इज इक्वल्स टू 42 का तर डिवाइड मल्टिप्लिकेशन केली या ठिकाणी. ठीक आहे. आता लाईक टर्म्स म्हणजे या दोन्ही लाईक टर्म्स होत्या. 3y प्लस 7y म्हणजे किती आले 10y आले इज इक्वल्स टू 42. हा 28 मायनस होता अपोजिट साइडला गेल्यानंतर काय झाला प्लस झाला. ठीक आहे. म्हणजेच 10y इज इक्वल्स टू ऍडिशन केली किती आले बघा तर कॅरी ओव्हर आले 4 प्लस 3 7 म्हणून y इज इक्वल्स टू 70 अपॉन 10. 10 मल्टिप्लायडला होता अपोजिट साइडला गेल्यानंतर डिवाइड मध्ये झाले म्हणून y इज इक्वल्स टू 7. का तर 0 0 गेट कॅन्सल 1 7 जा 7 आले म्हणजे y इज इक्वल्स टू किती आले या ठिकाणी 7 आलेलं आहे. आता 7th वन एक्झाम्पल बघा, यामध्ये परत एकदा डिवाइड मध्ये 2 आलेला आहे. इक्वेशन पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय बाय 2 केला तरीही चालेल किंवा हा -5 आहे तो तिकडे गेला +5 झाला आणि त्या पद्धतीने केलंही तरीही चालेल. आपण दोन्ही पद्धती बघूया. या ठिकाणी मेथड फर्स्ट बघूया आपण. तर काय असणार आहे बघा इथं तर 2 ने मल्टिप्लाय केले इक्वेशन मल्टिप्लाय बाय 2. ठीक आहे. म्हणजे काय झाले बघा 13 2 जा 26x आले मायनस 5 2 जा 10 झाले आणि इथले न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे 2 होते ते काय आले गेट कॅन्सल झाले म्हणजे राहिले फक्त 3. या ठिकाणी बघा हे 26x हे 3 हा -10 होता इकडे गेल्यानंतर +10 झाला म्हणजे 26x इज इक्वल्स टू 13 आले. बरोबर आहे. म्हणजे x इज इक्वल्स टू 26 इथं मल्टिप्लाइड होते अपोजिट साइडला गेल्यानंतर डिवाइड झाले म्हणजे 1/2 आले. हे होती आपली फर्स्ट मेथड. मेथड सेकंड बघूया आता. तर यामध्ये बघा आता आपण काय घेतलं हा जो -5 होता त्या साइडला घेतला म्हणजे इथं काय राहिले आपले 13x इज इक्वल्स टू 3/2 प्लस 5. आता डिनॉमिनेटर दोघांचे सेम आहेत का तर नाही म्हणजे परत एकदा आपल्याला या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला लागेल. बरोबर आहे. म्हणजे हा 13x तर तसंच राहील इज इक्वल्स टू 3 प्लस या 2 इकडं या 1 इकडं 3 1 जा 3 5 2 जा 10 अपॉन 2 1 जा 2 असतं म्हणून 13x इज इक्वल्स टू किती झाले बघा 13 अपॉन 2 आले. पण हा जो 13 आहे तो मल्टिप्लाइडला आहे अपोजिट साइडला गेला तर तो डिवाइड मध्ये जाईल म्हणून या ठिकाणी बघा x इज इक्वल्स टू 13 अपॉन 2 इंटू 1 अपॉन 30 म्हणजे 13 13 गेट कॅन्सल झाले 1 अपॉन 2. यातली कोणती मेथड तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यावे लागतील. फर्स्ट आपल्याला गणित काय दिलेलं आहे 3 इंटू ब्रॅकेट y प्लस 8 इज इक्वल्स टू 10 इंटू ब्रॅकेट y मायनस 4 प्लस 8 दिलेले आहे. बरोबर आहे. ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. ब्रॅकेट सॉल्व्ह करताना फर्स्ट नंबरला पहिल्यांदा नंतर दुसऱ्या नंबरला म्हणजे 3 इंटू y 3y प्लस दोघांचे साइन प्लस आहे त्यामुळे या ठिकाणी प्लस आलेला आहे. 8 3 जा 24. मॅथ सोडवताना नेहमी लक्षात ठेवा जे साइन्स असतात त्या साइन्स वरती कॉन्सन्ट्रेट करा म्हणजे तुमचे पुढे येणारे आन्सर्स रॉंग होणार नाही. जर तुम्ही साइन्स वरती कॉन्सन्ट्रेट नाही केलं तर समजा इथं -8 असतं तर 8 3 जा 24 लिहिलं पण इथं मायनसच साइन नाही दिलं तर पुढचं जे आन्सर आहे ते काय होईल रॉंग होईल. पण या ठिकाणी प्लस प्लस साइन होतं त्यामुळे डायरेक्टली आपण काय केलेलं आहे प्लस साइन दिलेलं आहे. आणि चिन्हांचे नियम जो व्हिडिओ आहे तो तुम्ही नक्की बघून घ्या. त्यामध्ये जास्तीत जास्त मुलं त्यामध्ये चुका करतात. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 10 ने मल्टिप्लाय केलं म्हणून इथं आले 10y
इथं होते 10 4. आता या ठिकाणी बघा एकाचं साईन मायनस आहे एकाचं प्लस आहे आणि मल्टिप्लिकेशन मध्ये एकाचं जरी साईन मायनस असेल तरी आन्सरला मायनस साईन येतं म्हणून इथं येणार आहे -40 आणि हे +8 होते ते ॲज इट इज तसेच लिहिलेले आहेत. आता लाईक टर्म्स आपण एका साईडला करणार आहोत. आता या ठिकाणी बघा हा +10 होता इकडे आल्यामुळे तो काय झाला -10 व्हायला बरोबर आहे. आता या ठिकाणी हा +24 होता तिकडे गेल्यानंतर तो काय झाला -24 झाला. आता इथं बघा मायनस प्लस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साईन म्हणून या ठिकाणी मायनस साईन आले आणि 40 मधून 8 गेले किती राहिले बघा 32 राहिले बरोबर आहे. परत एकदा प्लस मायनस मायनस बिगेस्ट नंबरला मायनस साईन आहे त्यामुळे आन्सरला मायनस येणार आणि 10 मधून 3 गेले 7y राहिले बरोबर आहे. इथं बघा मायनस आणि मायनस होतं म्हणजे ज्या वेळेला दोघांचे साईन मायनस असतं त्यावेळेला आपण ऍडिशन करणार आहे आणि साईन देताना मायनस देणार आहे म्हणून या ठिकाणी मायनस किती आले बघा 6 आणि हे 5 56 आले बरोबर. म्हणून y इज इक्वल्स टू हा -7 होता मल्टिप्लाइडला होता अपोजिट साईडला गेला की डिवाइड मध्ये जाईल म्हणून -56 अपॉन -7 म्हणून y इज इक्वल्स टू 7 8 जा 56 म्हणून 8 आले आणि डिवाइड मध्ये दोघांचे साईन मायनस असेल तर आन्सर हे काय असतं तर पॉझिटिव्ह असतं. पुढचं एक्झाम्पल बघतोय x-9 अपॉन x-5 इज इक्वल्स टू 5/7 दिलेले बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल बघा असं ज्या वेळेला एक्झाम्पल देतात त्यावेळेला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे काय करायचं इकडचा जो डिनॉमिनेटर असतो त्यांनी इकडं मल्टिप्लाय करायचं आणि इकडचं डिनॉमिनेटरनी इकडं मल्टिप्लायडला जायचं बरोबर आहे. का तर डिवाइड मधल्या टर्म ह्या काय होतात तर मल्टिप्लायडला जातात म्हणून बरोबर आहे. हे 5 तसेच राहिले आणि हे जे x-5 होते ते मल्टिप्लाइडला गेले. आता ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचे. फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय केलं 7x आले बरोबर. सेकंड टर्मला मल्टिप्लाय केलं तर 7 9 जा 63 होतात आणि एकाचा साईन मायनस आहे त्यामुळे इथं मायनस साईन आले बरोबर. इज इक्वल्स टू 5 × x 5x झाले आणि 5 5 जा 25 एकाचं साईन मायनस आहे त्यामुळे मल्टिप्लिकेशन मधलं साईन काय असतं मायनस असतं बरोबर आहे. म्हणजे या दोघांच्यात मल्टिप्लिकेशन साईन असतं म्हणून आपण हे सगळे प्रोसेस केलेली आहे. इथं बघा हे 7x तसेच राहिले हा -5x होता +5x होता तो या ठिकाणी आला तर -5x झाले इज इक्वल्स टू हा 63 प्लस होता अपोजिट साईडला गेला तर प्लस झाला आणि हा -25 ॲज इट इज तसाच राहिला. 7x - 5x म्हणजे किती आले या ठिकाणी तर 2x आले इज इक्वल्स टू 63 - 25 30 मधून 5 गेले 8 राहिले कॅरी ओव्हर दिला 3 गेले 38 राहिले बरोबर आहे. आता एक 2 जो होता तो मल्टिप्लाइडला होता अपोजिटला गेला तर डिवाइडला जाईल म्हणून x इज इक्वल्स टू 38/2 म्हणून x इज इक्वल्स टू 2 1 जा आणि 2 9 जा म्हणून x इज इक्वल्स टू किती आले या ठिकाणी 19 आलेलं आहे. ठीक आहे. आता परत एकदा बघा डिवाइड मध्ये किती आलेलं आहे या ठिकाणी 3 आलेलं आहे इथं 3y ची टर्म आहे त्यामुळे इथं दुसरी पद्धत यूज होणार नाहीये डायरेक्ट आपल्याला काय करायला लागेल मल्टिप्लाय बाय 3 करायला लागेल. डिवाइड मध्ये 3 आहे त्यामुळे या ठिकाणी आपण काय करणार आहे मल्टिप्लाय बाय 3 ठीक आहे. म्हणजेच इथे बघा 3 इंटू ब्रॅकेट y - 4 इंटू 3 प्लस 3 × 3y इज इक्वल्स टू 4 × 3 म्हणजेच प्रत्येक टर्मला काय केलं 3 ने मल्टिप्लाय केलं. इथं डिनॉमिनेटर न्यूमरेटर होता गेट कॅन्सल झाला राहिला फक्त ब्रॅकेट आपला y - 4 प्लस 3 3 जा 9y इज इक्वल्स टू 4 3 जा 12 ठीक आहे. लाईक टर्म्स एका साईडला घ्यायचे आहेत म्हणजे तिथे बघा y + 9y इथंच राहिले आणि हा -4 होता तो तिकडे गेला +4 झाला बरोबर आहे. प्लस प्लस प्लसच होतं म्हणजे इथं काही नसतो कोएफिशियंट 1 असतो 9 + 1 काय आले या ठिकाणी 10y आले बरोबर. इथं आले 16 म्हणून y इज इक्वल्स टू 16/10 हे आपलं आन्सर आहे. आता या ठिकाणी बघा 16 आणि 10 हे 2 च्या टेबलमध्ये आहेत त्यामुळे 2 8 जा आणि 2 5 जा म्हणजे y इज इक्वल्स टू 8/5 पण लिहू शकतो आन्सर मध्ये आपण. ओके. 11th वन क्वेश्चन बघतो या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे b + b + 1 + b + 2. आता या ठिकाणी प्लस साइन आहे त्यामुळे ब्रॅकेट जरी सॉल्व्ह केले म्हणजे सेपरेटली लिहिले तरी चालतील. आता हा जो 4 होता तो डिवाइड मध्ये होता अपोजिट साइडला गेला की मल्टिप्लाइडला जाईल बरोबर. म्हणजे राहिलेल्या टर्म्स बघा आपल्या काय आहे तर b + b + 1 + b + 2 इज इक्वल्स टू 21 4 जा ठीक आहे. आता या ठिकाणी बघा b b b म्हणजे 1b 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 म्हणजे एकूण किती b झाले या ठिकाणी 3b झाले. नंबर्स बघितले तर 2 + 1 3 आले आणि इथं बघा 4 आणि हे 84 मल्टिप्लिकेशन बरोबर आहे.
आता +3 होते, अपोजिट साईडला गेले -3 झाले, त्यामुळे इथं बघा 3b इज इक्वल्स टू 84 - 3 आले, बरोबर. तर त्यामुळे इथं बघा आपण 3b इज इक्वल्स टू 84 - 3 81 आले. हा b म्हणजे 3 मल्टिप्लाइडला होता, इकडे गेला डिवाइड मध्ये झाला, म्हणून b इज इक्वल्स टू 81/3. 3 ने डिवाइड केले, 3 2 जा 2 राहिले, 3 7 जा म्हणजे 27 आले, म्हणून b इज इक्वल्स टू 27. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. डिस्क्रिप्शन मध्ये आपण गणिताचा बेस ही प्लेलिस्ट दिलेली आहे. या व्हिडिओसाठी लागणारे चिन्हांचे नियम, आडवा भागाकार पद्धत, LCM कसा काढायचा, या सर्वांची लिंक त्यामध्ये आहे किंवा सेपरेटली ही आपण दिलेली आहे. त्यामुळे ते व्हिडिओज तुम्ही नक्की चेक करा, बघा आणि समजून घ्या. जर नाही समजले किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होऊ दे. चला तर मग पुन्हा भेटूया. थँक्यू.